बीड, परळी तिथलं राजकारण, दहशत आणि गुन्हेगारी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशात बीडमधलंच पांगरी गावाची सध्या चर्चा होते, ते एका व्हिडिओमुळे. या व्हिडिओतून वाल्मिकची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. एका तरुणाला वाल्मिकचे समर्थक धमकावताना जबरदस्तीनं माफीनामा घेताना दिसतायत. या व्हिडिओनं खळबळ उडाली आहे. पण आता या व्हिडिओ मागचं भलतंच कारण समोर आलंय. एकंदरीत प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. बीड जिल्ह्यातील पांगरी गावात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पांगरी गावचं नाव घेऊन हा तरुण माफी मागताना पाहायला मिळतोय. राजेश नेहरकर असे या तरुणाचं नाव. या तरुणाकडून वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा व्हिडिओ आहे. वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये कुठलीही पोस्ट करणार नाही किंवा बोलणार नाही असं या व्हिडिओमध्ये हा तरुण बोलताना पाहायला मिळतोय. पाहूयात हा व्हिडिओ. पांगरी ग्रुपवर काही पोस्ट करणार नाही. अन्नाच्या विरोधात अन्नाच्या विरोधात एकही पोस्ट करणार नाही. अन्नाशिवाय पर्याय नाही. माझी झाली ती चूक झाली. इथून पुढे मी असली चूक नाही इथून पुढे नाही. ग्रामपंचायत पोस्ट करणार नाही. हे मी हातजोड. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडमधलं वातावरण पुन्हा तापले. वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी त्याच्या समर्थकांची दहशत मात्र बाहेर कायम असल्याची चर्चा जोर धरू लागली. असं म्हटलं जातं की राजेश नेहरकरच्या घरावरती देखील हल्ला करून त्याच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट राजेश नेहरकर याला बोलवून घेऊन वाल्मिक अण्णांच्या विरोधात काहीही करणार नाही किंवा बोलणार नाही असा व्हिडिओ बनवून घेतला. त्याच्याबरोबर पाया पडून नाक घासायला लावलं आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. मात्र या व्हिडिओ प्रकरणी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ 2023 मधील असून यातील माफी मागणारा हा तरुण परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी राजेश नेहरकर हा आहे. विशेष म्हणजे राजेश नेहरकर मागील 1 वर्षापासून बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे. नेहरकर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गित्ते याचा कार्यकर्ता आहे. त्याने गावातील ग्रुपवरती बबन गित्ते यांच्या निवडीनंतर केलेल्या पोस्टमुळे झालेल्या वादानंतर हा व्हिडिओ आहे. 2023 मध्ये हा व्हिडिओ आता व्हायरल करून गावची बदनामी करून कोणाला काय साध्य करायचे हे माहीत नाही असे हे प्रकरण थांबवावेत अशी अपेक्षा पांगरी गावचे उपसरपंच ॲडव्होकेट श्रीनिवास मुंडे यांनी व्यक्त केली. पण या व्हिडिओमुळे गावची बदनामी झाली. ही बदनामी थांबली पाहिजे अशी अपेक्षा गावकऱ्यांनी आणि गावच्या सरपंचांनी केली. पांगरी गावकरी ग्रुपवरती तो 2023 च्या याच्यामध्ये तो व्हिडिओ राजेश नेहरकरने, जो की आज बापू आंधळे खून प्रकरणामध्ये आरोपी आहे, त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला होता. तत्पूर्वी त्यांनी बबन गित्ते राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष झाले म्हणून त्यांचा अभिनंदनाची पोस्ट केलेली होती. तो त्यांचा कार्यकर्ता होता आणि तो पोस्ट वगैरे किंवा राजकीय पोस्ट करू नये म्हणून गावातल्या जे काही कार्यकर्ते होते की त्यांनी सांगितलं गावामध्ये राजकारण नको, राजकीय वाद होऊ नयेत, त्यामुळं तू माफी मागून तो व्हिडिओ पोस्ट कर. त्यापूर्वी गावामधली ग्रामपंचायत ही एकमुखानं बिनविरोध निघालेली होती आणि असे वाद नको म्हणून तो त्याला सांगण्यात आलं किंवा माफी मागून तो व्हिडिओ पोस्ट कर. तो व्हिडिओ आहे तो त्याचा आणि आत्ताच्या परिस्थितीचा कुठलाही काही संबंध नाही. आणि जे आता काय त्या व्हायरल व्हिडिओ करून त्याच्यामधून काय साध्य करायचं आहे माहीत नाही, पण हा एकदम त्याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाही. तो आत्ताचा व्हिडिओ आहे की दादागिरी किंवा हे अशा गोष्टी कुठलाच त्याच्यामध्ये विषय नाही. त्यामुळं गावाची जी बदनामी होती ती थांबली पाहिजे. तो 2023 मधला व्हिडिओ आहे. गावकरी म्हणून हे एवढंच म्हणणं आहे किंवा अशा व्हिडिओमुळे जी काही म्हणजे जो व्हायरल केले तर जे जुने व्हिडिओ काढायचे आता व्हायरल करायचे आणि त्याचा काय कुणाला हेतू त्याच्यातून काय साध्य करायचं माहीत नाही, पण ते चुकीच्या गोष्टी आहेत आणि ह्या घडल्या नाही पाहिजे. त्याच्यामुळं जनतेसमोर सत्यता आली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. दरम्यान गावकऱ्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे अशा प्रकारच्या अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये 29 जून 2024 रोजी गोळीबाराचा थरार घडला होता. या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला होता तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाल्यानं हे प्रकरण तापलं आणि राज्यभर चर्चेचा विषय ठरला. सरपंच बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते यांच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल
करण्यात आला। हे सर्व आरोपी सध्या कारागृहामध्ये आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।